हे छोटे वारकरी आहेत हे प्रवीण महाराज शेलार यांचं गुरुकुल आहे आणि या गुरुकुलचे सर्व विद्यार्थी आहेत हे कीर्तन सेवेमध्ये अतिशय साथ दिलेले आहे। भाऊ छोटा कार्यकर्ता आणि छोटा मुलगा म्हणून तुम्ही असंच प्रत्येक वर्षी आपल्याला हे कार्यक्रम करायचा आहे, आपण करत राहा। आणि माझं एवढं म्हणणे हा आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तुम्ही सगळ्यांनी थांबाव, सोडायची व्यवस्था मी सगळ्यांना करतो। शेवटचा दिवस आहे या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेलार यांच्या सोहळा अतिशय
उत्साही वातावरणात पार पडला। आजचा शेवटचा दुसरा दिवस आहे आणि हे सर्व आध्यात्मिक पर्वणी आपल्याला उपलब्ध करून दिली ते श्रीमंत छत्रपती यांच्या संकल्पनेतून म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी
आले घर जा वैकुंठी विठाला. पीठेत ते चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम. संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम. विलासपूर नगरीमध्ये या परिसरातील समाजसेवक समाजासाठी आपला अनमोल वेळ तन मन आणि धन खर्च करून विलासपूर वासियांची सेवा करण्यामध्ये कुठेही कमी न पडणारे माझे सन्मित्र आदरणीय फिरोजभाई पठाण यांच्या नियोजनातून यांच्या अथक प्रयत्नातून सुरू असणारा हा उत्सव. या उत्सवाचं मुख्य कारण सर्वांना ज्ञात आहे असा आवाज थोडा वाढवा होतो. आहे असा आवाज फक्त थोडा द्या. आहे असा आवाज द्या. हॅलो 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 बस. आदरणीय फिरोजभाईंच्या अथक परिश्रमातून सुरू असणारा हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि भजन महोत्सव. या महोत्सवामधली समारोपाची आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली माझं भाग्य समजतो. गेल्या वर्षापासून हा महोत्सव सुरू झाला आणि मी दोन्ही वर्षाचा साक्षीदार असल्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीनं प्रगती पाहायला मिळाली. लक्षात ठेवा, लोकांची उपस्थिती असो, कार्यक्रमाचं नियोजन असो किंवा कार्यक्रमातले काही बारकावे असो, या गोष्टींची एक मला या ठिकाणी जाणीव झालेली आहे. फिरोजभाईंचं काम गेल्या 2 दिवसांमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहात. याचं कारण क्षणाक्षणाला प्रतिदिवस अडचणीच्या काळामध्ये आपण सर्वांनी फिरोजभाई काय आहेत हे अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी जास्त काय सांगत बसणार नाही. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाच्या 2 सूचना. कीर्तनामधून कुणीही उठून जाऊ नका. चुकून जर माझ्या तोंडातून एखादा शब्द गेला तर तुम्हाला ती वाईट वाटेल, असं मी करणार नाही. पण त्या कीर्तन रंगामध्ये एखादा शब्द गेला तर त्याला माझा सुद्धा नाईलाज असेल. त्यामुळे कीर्तनाची मर्यादा कुणीही मोडणार नाही ही मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. कीर्तनाच्या एकदम शेवटाला काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. या कीर्तनाचा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा हा शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. याचं कारण जे कोणी उशिरा येतील धावपळ करून त्यांना सुद्धा आजच्या कार्यक्रमाचा आशय कळावा, हा महत्त्वाचा भाग. शेवट गोड का करणार आहे बाबा महाराज याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण उशिरा आलेल्या लोकांना या कीर्तनाचा आशय कळावा आणि मधून उठून जाणाऱ्या लोकांना कळू नये. लक्षात ठेवा, मधून उठून जाणार त्याचं नुकसानच होणार. त्यामुळे कुणीही मधून उठून जाणार नाही ही मी अपेक्षा बाळगतो आणि
थोडा विलंब झाल्यामुळे डायरेक्ट विषयाकडे येतो. आज कीर्तनासाठी 50 वर्ष जीवनाची ज्यांनी परमार्थामध्ये घालवली असे साताऱ्यातील प्रसिद्ध व्यापारी वारकरी महामंडळाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बबनरावजी सापते दादा, सातारा जिल्ह्यातील एक संगीत क्षेत्रामधलं उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेबजी चव्हाण सर माझ्या समोर या ठिकाणी हार्मोनियम वाजवण्यासाठी बसलेले आहेत. एक उमद नेतृत्व, सुंदर पखावज वादक श्री हरिभक्तीपरायण किरणजी महाराज माने, 2 दिवस ज्यांनी या ठिकाणी सेवा केली आदरणीय सोनटक्के महाराज, आणि आज उशिरा का होईना कार्यक्रमाची आपल्या व्यस्तता असताना सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असणारे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी 3 पिढ्या घालवल्या असे आमचे मारुती महाराज निगडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि उपस्थित तुम्ही सर्वजण, कीर्तन वेळेत संपेल, कीर्तन अतिशय मुद्देसूद होईल, तुम्ही किती शांतता प्रदान करताय, तुम्ही किती मन लावून कीर्तन ऐकताय त्याच्यावरती आजच्या कीर्तनाचा गाभा आधारित असेल. मी माझ्या विषयाकडे वळतो. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसारामध्ये तेच धन्य आहेत ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. कळतंय ना? मी फार रांगड्या आणि साध्या भाषेत कीर्तन सांगणार आहे. कालचे कीर्तनकार, परवाचे कीर्तनकार फार लांबून आले होते. मी तुमच्या घरातला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्या वेळेची सगळी बंधनं बाजूला सोडून मी 2 दिवस कीर्तनाला हजर राहिलोय. आणि माझ्या कीर्तना दिवशी सुद्धा, आजच्या 3ऱ्या दिवशी मी तर उभा आहे तुमच्या समोर. त्यामुळे मी तुमच्या अगदी जवळचं आहे, तुमच्या कुटुंबातला आहे, नवे तुमच्या विलासपुरातलाच आहे असं समजून तुम्ही कीर्तन श्रवण करा. ऐकलं? दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे तो संसारातला म्हणजेच माणूस म्हणून जन्म मिळाला, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे तो धन्य. धन्यतेच्या 6 व्याख्या मी या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिल्याच चरणामध्ये महाराज म्हणतात दयावंत जे अंतरी. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात येथे उपकारासाठी. पूर्वार्धामध्ये पहिली गोष्ट आहे दया, दुसरी गोष्ट आहे उपकार, तिसरी गोष्ट आहे घरजा वैकुंठी मधुरा वाणी ओठी. नाही, लटिके वचन, खोट बोलत नाहीत ते धन्य आहेत. देही उदासीन आहेत ते धन्य आहेत. मधुरा वाणी ओठी ते धन्य आहेत. आणि तुका म्हणे वाव पोटी ते धन्य. अशा या 6 सुंदर अशा व्याख्यांवरती किंवा या 6 गोष्टींवरती आपण या आजच्या अभंगामध्ये चिंतन करणार आहोत. मी सुद्धा 23 वर्षाचा प्रवास आहे माझा सुद्धा समोर उभे राहून बोलण्याचा. लक्षात सहज तुमच्याशी संवाद साधतोय. वरती भाष्य करून 700 श्लोकांच्या 9034 ओव्या तयार करणारे माऊली ज्ञानोबा आहेत. लक्षात ठेवा, 9034 ओव्या 700 श्लोकांच्या निर्माण केल्या. 1.25 लाख शब्दांनी ज्ञानेश्वरी बांधली. 56 भाषांचा वापर केलेला आहे. किती? 56 भाषांचा केला से गौरव, आणि भवार नवी नाव उभारली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. काय अधिकार आहे ज्ञानोबा राहायचा? हे उपकारासाठीचे तात संत त्याला म्हणलं जातं. वारकरी संप्रदायातील उत्तुंग व्यक्तिमत्व बंकट स्वामी महाराजांचं गाव येते. बंकट स्वामी महाराजांचं ऐका. भानुदास कासार नावाचा एक मुलगा, 7 वर्षाचा मुलगा, देवी नावाच्या रोगानं मेला. निपनूर गावातलं पोरग वारलं.
आईची श्रद्धा होती बंकट स्वामींवरती. ऐका संत कसे असतात, ऐका. आईची श्रद्धा होती बंकट स्वामींवरती. संपूर्ण गाव जमा झालाय, नाते गोते सगळे पाहुणे रावळे सगळे एकत्र आलेले आहेत. प्रचंड मोठा खड्डा खोदलेला आहे. सकाळी मेलेलं पूर्वे, संध्याकाळी दफनविधी करायचंय. सगळेजण एकत्र जमलेत. पण आईचं काळजी होती. आईला माहित होतं बंकट स्वामी महाराजांकडून मी माळ घातलेली आहे आणि मला स्वामींनी सांगितले, बाई तुला कायमस्वरूपी सुख समाधान आनंद मिळेल. माझ्या पांडुरंगाची माळ तू परिधान केलीस. माझ्या स्वामींचा शब्द कधी वाया जाणार नाही. स्वामींच्या शब्दावरती तिची श्रद्धा होती. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना तिनं सांगून ठेवलं, जोपर्यंत बंकट स्वामी महाराज येत नाहीत तोपर्यंत माझ्या पोराचा दफनविधी करायचा नाही. हट्ट धरून बसली होती भानुदास महाराजाची आई. शेजारच्या गावामध्ये काही अंतरावरती कीर्तन सुरू होतं भानुदास महाराजांचं. घोडागाडी जुंपली. भानुदास महाराज बंकट स्वामी महाराजांना घेऊन आले. त्या बाईनं सांगितलं होतं स्वामींच्या मांडीवरती माझ्या भानुदासला देईन. रोज कीर्तनाला जाताना बंकट स्वामी जसे माझ्या भानुदासच्या गालावरून हात फिरवतात तसे एकदा स्वामी माझ्या भानुदासच्या गालावरून हात फिरवतील आणि त्याच्यानंतरच माझ्या भानुदासचा दफनविधी होईल. हात लावून देणार नाही कुणाला. आई येते. बंकट स्वामी महाराज आले. सर्वांना सांगितलं भानुदासाला अंघोळ घाला. भानुदास महाराज त्या 7 वर्षाच्या लेकराला अंघोळ घाला. बंकट स्वामींनी भानुदासला मांडीवरती घेतला, गालावरून हात फिरवला. अरे बाळा उठ ना, किती वेळ झोपतोयस. झोपेतून एखादा व्यक्ती जागा व्हावा ना. तसा मेलेला भानुदास उठून बसला. सांगीवा मी नाही. आज सुद्धा 90 वर्षाचं वय, एक मुलगा आणि एक मुलगी भानुदास महाराजांना आहे. आज सुद्धा आळंदी पंढरपूरची वारी सुरू आहे. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे, कारण ते उपकारासाठीच येतात. येथे उपकारासाठी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे वावपूर महाराज साहेब किंवा आपल्या सर्वांचे लाडके भाऊसाहेब महाराज या व्याख्येमध्ये बसत होते. त्याच्यावरती आपण गेले 1.5 तास चिंतन केलं. ते 6 प्रकार कुठले तर दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, येथे उपकारासाठी आले. घरजा वैकुंठी लटिके वचन नाही, खोटं बोलणं ज्यांना चालत नाही, देही उदासीन, स्वतःचा थाट काहीतरी करून घेणं हे ज्यांना चालत नव्हतं. आणि शेवटच्या चरणामध्ये मधुरा वाणीवटी, कायमस्वरूपी चांगलं आणि गोड बोलणं. तुका म्हणे वावपोटी, इतरांना आपल्या अंतकरणामध्ये साठवून ठेवण्याचं सामर्थ्य. बऱ्याचशा लोकांची काय अडचणी असतील त्या साठवून ठेवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं ते श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज होते. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ आज एवढा प्रचंड जनसमुदाय इथं हजेरी. लक्षात ठेवा. मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. गेल्या वर्षीपासून महाराज साहेबांबरोबर सातारा जावलीचे कार्यसम्राट विकासाची गंगा गावागावामध्ये, गल्लीबोळामध्ये, वाडी वस्तीमध्ये ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं ते सर्वांना हवेसे वाटणारे आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या विलासपूर गावामध्ये त्यांचा एक मावळा, त्यांचा एक बंधुतुल्य मित्र, आमच्या सर्वांचे सन्मित्र असणारे फिरोजभाई पठाण यांनी हा सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाचं गेल्या वर्षापासून आयोजन केलं. मला सहज सांगितलं, महाराज तुम्ही जावलीमध्ये एवढे मोठमोठे कार्यक्रम करता, आम्हाला सुद्धा महाराज साहेबांच्या, भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम करायचा आहे. काय कार्यक्रम करायचा आहे? 3 दिवसाचा पारायण सोहळा करायचा आहे. पारायण सोहळा म्हटलं की मी त्यात हातखंडा आहे, काळजी करू नका, एकदम करेक्ट आपण व्यवस्थित करूया. गेल्या वर्षी सुंदर नियोजन केलं. यावर्षी
त्याच्यापेक्षा चांगलं देखणं नियोजन झालं आणि मला वाटतंय फिरोजबाई हा कार्यक्रम दरवर्षी चालू राहील अशी मला सुद्धा अपेक्षा आहे लक्षात ठेवा. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातून बरीचशी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संप्रदायामध्ये काम करणारी. हा कार्यक्रम एक आपुलकीचा आहे, हा कार्यक्रम एक जिव्हाळ्याचा आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला संदेश जातो. ठीक आहे, कुणाला काय वाटतंय, कुणाला काय वाटतंय याच्याशी काहीही घेणं देणं नाही. जो समाजासाठी झटतो लक्षात ठेवा. काल गोविंद महाराजांनी खूप सुंदर व्याख्या केली. कोविडच्या काळामध्ये आपल्याला टाकून दिलं, त्यावेळी सगळ्या विलासपूरला आपलं समजून त्यांच्याबरोबर काहींच्या भावाप्रमाणे, काहींच्या लेकराप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन जो सर्वांच्या सुखदुःखामध्ये जाऊन उभा राहिला त्याचं नाव फिरोजबाई लक्षात ठेवा. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांच्या. आणि माझ्याकडे सुद्धा या गोष्टीची नोंद पूर्णपणे होती. आज सुद्धा मला कमीत कमी 50 लोकांची फोन इथून आले. 50 लोकांच्या. काहींचे चांगल्यासाठी आले, काहींचे काही चुकीचे संदेश असतील, कोणाचं काही. मी सुद्धा रोज फिरतोय पण मला 100% माहिती आहे फिरोजबाई माझा सर्व लय पक्का असतो. पक्का म्हणजे करेक्ट असतो पक्का लक्षात ठेवा. मला खूप आनंद आहे. नक्कीच पुढच्या वर्षी जसा गोविंद महाराजांनी नंबर मोबाईलमध्ये नाव सेव केले फिरोजबाई पठाण. आत्तापर्यंत तुम्ही सामाजिक कार्यकर्ते होते पण पुढच्या वर्षी आम्ही कीर्तनामध्ये म्हणू या नगरीचे इथले नगरसेवक आदरणीय फिरोजबाई पठाण. आणि हे आमची हे आमचं साकडं, हे आमचं म्हणणं पांडुरंगानं ऐकावं एवढीच पांडुरंगाच्या चरणावरती या ठिकाणी मी एक इच्छा व्यक्त करतो. खूप सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन. माझी वेळ संपलेली. खरं तर 7 ते 9 असं कीर्तनाचं टायमिंग होतं आणि महाराज साहेब येत होते. 5-10 मिनटं आपण थोडंसं पुढं नेलेलं आहे. मी महाराज साहेबांना विनंती करतो आपण आता समारोपच आता करायचं, आपण व्यासपीठावरती यायचे. मधुरावाणी ओठी तुकाराम 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 तुमचे गेले धर्म कीर्तने सिद्धीस गेले येत माझे शिवरले पायी कपन करविली तैसी केली कटकट वापुळे का नीट देव जाणे विठ्ठल हा बोलिली आज बाबासाहेब महाराजांची पुण्यतिथी. श्रीमंत छत्रपती आमदार आणि आपले नेते स्वतः बाबा इथे उपस्थित राहिलेत आणि विलासपूरचे सर्व माता भगिनींनो आणि सर्व ज्येष्ठ आपण सर्व 3 दिवस या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर माझे मित्र सर्व ज्येष्ठ, सर्व युवक वर्ग आणि प्रवीण महाराजांचं खास करून गोविंद महाराज, प्रवीण महाराज हे सर्व जे निवेदन केलेलं आहे ते प्रवीण महाराजांना केलेलं आहे. त्यांचं बी मनापासून या विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. भाऊसाहेब महाराजांच्या बाबतीत सांगायचं, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. इथं बसलेले भाऊसाहेब महाराजांचे जवळचे सर्वच म्हणजे सर्व ज्येष्ठ इथं समोर बसलेले जे भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर काम केलेले त्यांना सगळ्यांना भाऊसाहेब महाराज काय होते आणि काय नव्हते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या छत्रपती घराण्यातले भाऊसाहेब महाराजांची पद्धत, भाऊसाहेब महाराज मंत्री होते, आमदार होते आणि खासदार बी होते, पण भाऊसाहेब महाराज काय पद्धतीनं वागायचे हे सगळ्यांना माहिती आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून वागत होते. तसंच आपले लाडके आमदार त्याप्रमाणेच बाबा बी स्वतः त्या पावलावर पाऊल टाकून बाबा बी तसंच वागतात. मी बाबा तुमच्या मनापासून आभार मानतो.
या विलासपूर सर्व आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व मित्र, दुसरं मला एक या छोट्याशा पारायण कीर्तन 3 दिवस चालला, सगळेजण आला. दुसरं शिवजयंती मी नेहमीप्रमाणे साजरी करतो. 19 तारखेला आपली शिवजयंती, त्यासाठी यावं. महाराज, एक विशेष सांगायचं तुम्हाला म्हटलं, मी माझ्याकडनं आत्तापर्यंत म्हणजे लोकांची अपेक्षा आहे, मी खर्च करतो, लोकांपर्यंत पोचतो, पण मला खास करून सांगायचं आहे, माझी एक माता वनवे आजी आणि माझी आई पहिल्यांदा कोणीतरी मला कपडे घ्यायला आणि 10,000 रुपये त्यांच्या पेन्शनमध्ये खर्च केला. ही खूप मला गर्वाची बाब आहे. म्हणजे वनवे आजी समोर तिथं बसल्यात, त्यांना मी नको म्हटलं तरी खूप माझ्या मागं लागून मला 10,000 रुपये कपडे खरेदी करायला, तुला घे आणि तुझ्या बायकोला घे. हे माझ्यासाठी आणि खूप गर्वाची बाब आहे. म्हणजे मला खरोखरच कुणीही केलं नाही, ते वनवे आजीने केलं. मी खास करून त्यांचं त्यांचं आभार मानतो. मी का सांगितलं, मला तुमच्यासाठी, तुमच्यामुळं मला लोक प्रेम करतात आणि असंच प्रेम करत राहावं. हे भाषण करायची वेळ नाही. महाराज साहेब, पुन्हा एकदा प्रवीण महाराजांचं मनापासून, प्रवीण महाराजांच्या टीमचं मनापासून. आणि महाराज साहेब, कालच मी सगळ्यांसमोर ही केलं, ये बा समर म्हणून आहे, समर्थ महाराज, हे खूप इकडे ये महाराज साहेब. मी सर्व त्याचा खर्च इथून पुढं महाराजांना मी सांगितलं मी उचलणार आहे. त्याच्या यूट्यूबला मी सगळं बघितलं, खूप हुशार आणि चांगले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो. महाराजांना 2 शब्द बोलावं, शिवेंद्र बाबांना त्यांचं मनापासून आभार मानतो. पण त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रवीण महाराजांचा सत्कार महाराजांना करावा एवढीशी विनंती करतो. आणि प्रवीण महाराज, तुम्ही श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार करावा. महाराजांनी 2 शब्द सर्व विलासपूर गोळीबार मैदानच्या सर्व नागरिकांना आज श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराजांच्या 20व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं फिरोजबाईंनी आणि त्यांच्या मित्रपरिवारानं इथं 3 दिवस पारायण सोहळा हा इथं घेतला. आज हरिभक्त पारायण, प्रवीण महाराज शेलार गुरुकुल, जे त्यांनी अतिशय वारकरी संप्रदायाची शाळा आणि आंबेघर इथं सुरू केली आहे. त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आज आपल्याला लाभ मिळाला आहे. कालसुद्धा हरिभक्त पारायण गोरे महाराज इथं आले होते. परवा दिवशी आपल्या भगिनी नेहाताई हरिभक्त पारायण नेहाताई साळेकर या इथं कीर्तन करायला आपल्या पुढं आल्या होत्या. आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आपण सगळेजण इथं उपस्थित आहात. आपलं सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आत्ताच प्रवीण महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. आणि कीर्तन, पारायण, ज्ञानेश्वरी वाचन वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, हे आपलं परंपरा आहे. ही परंपरा कायम राहिली पाहिजे. हा सगळा आपला पूर्वजांनी तुकाराम महाराजांच्या पासून किंवा ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून कीर्तन सोहळे, पारायण सोहळे हे होत आलेले आहेत. हे ज्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे, नोंद आहे.
ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना परकीयांच्या आक्रमणाच्या पुढं काही अडचणी वाटल्या, कधी त्यांच्यावर पण असे प्रसंग आले की मार्ग कसा काढायचा हे त्यांना माहीत नव्हतं, त्यावेळेला ते भागवत संप्रदायाच्या संत महात्म्यांमध्ये जाऊन बसायचे. तुकाराम महाराजांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेल्याचा पण उल्लेख आज इतिहासामध्ये आहे. त्याचं एक रूप म्हणून आपण देऊला शक्ती भक्ती केंद्र म्हणजे ते जे काय म्हणायचं स्थळ जे ते आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे या कार्यक्रमातनं आपण ऊर्जा घ्यायची असते. आपण आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये कसं जायचं आणि आजच्या याच्यामध्ये आज समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात ह्यासुद्धा पारायणाच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यापुढं मांडण्याचं काम हे भागवत संप्रदायातली सर्व वारकरी मंडळी करत असतात. आणि नक्कीच प्रवीण महाराजांनी 1.5-2 तास आपल्याला भरपूर वेगवेगळे त्यांनी पैलू हे कीर्तनाचे पारायणाचे आपल्यापुढं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडले असणार याची मला 100% खात्री आहे. कारण त्यांनी सुरुवातीला सांगितले की पारायण सोहळा हा त्यांचा हातखंड आहे. मागच्या वेळेला आम्ही मेढ्याला कार्यक्रम घेतला होता, त्यांनी सर्व जे संत होते त्यांचे वंशज त्यांनी मेढ्यामध्ये त्यांना निमंत्रित केलं होतं. त्यामध्ये मला वाटतं नामदेव महाराजांचे वंशज आले होते, तुकाराम महाराजांचे आजचे वंशज आले होते, आणखीन मुक्ताईनगरवरून तिकडचे असे अनेक जे आजचे ज्या संतांची आपण इतिहासामध्ये ज्यांचं आपण लिखाण म्हणा, ज्यांचं आपण वेगवेगळं हे वाचतो ऐकतो, सर्वांचे आज वारस जे आहेत हे त्यांनी मेढ्यामध्ये भाऊसाहेब महाराजांच्या कार्यक्रमाला म्हणजे पुण्यतिथीच्या ह्याला त्यांनी बोलवलं होतं आणि तो पण अतिशय सुंदर कार्यक्रम त्यावेळेला झाला. त्यामुळं प्रवीण महाराजांचं फार मोठं व्यक्तिमत्व आहे. छोट्याशा गावातून जरी येत असले तरी महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये त्यांचं नाव या वारकरी संप्रदायामध्ये आहे. हे प्रवीण महाराज पारायण कीर्तन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, अयोध्येला आता 29 मेला ट्रेन अख्खी अयोध्येला त्यांची 1300 लोकांची कीर्तनासाठी जाणार आहे. म्हणजे आपल्याला आपल्या इथली लोक किती मोठी आहे ते आपल्याला कळत नाही, माहीत नसतं किंवा आपण तिकडे लक्ष देत नाही. पण असं हे प्रवीण महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्या कीर्तनाचा लाभ आपल्याला मिळाला. नक्कीच आपलं आयुष्य उज्ज्वल होणार आहे ह्याच्याबद्दल मला अजिबात मनामध्ये माझ्या शंका नाही. भाऊसाहेब महाराजांच्या कार्याबद्दल मी काही फार सांगितलं पाहिजे किंवा कुणी काही विचारलं पाहिजे एवढं भाऊसाहेब महाराजांचं कार्य काही छोटं नव्हतं. खऱ्या अर्थानं विचाराचं राजकारण आणि विचाराचं एक विचारांच्या माध्यमातून काम हे भाऊसाहेब महाराजांनी 78 सालापासून त्यांच्या म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ती करत राहिली ही वस्तुस्थिती आहे. सातारा शहर आणि सातारा तालुका, आपलं सातारा जिल्हा हे नाव आपलं होतं, पण वस्तुस्थिती हीच आहे. जुन्या मंडळींना जरी आपण विचारलं तर साताऱ्याची ओळख जिल्ह्यामध्ये कुठंच नव्हती. एकतर वाईवरनं राजकारण सातारचं चालायचं किंवा कराडवरनं राजकारण चालायचं आणि सातारकर म्हणून आपण नुसते होला हो मिसळायचो, अशी आपली अवस्था सातारा जिल्ह्याची त्या काळामध्ये होती. आणि ती ओळख निर्माण करण्याचं काम हे भाऊसाहेब महाराजांनी केलं. ही वस्तुस्थिती आहे, कुणीही नाकारू शकत नाही. आज सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, सातारा जिल्ह्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातारा तालुका आणि सातारा शहर म्हणून जे आपलं महत्त्व आहे ते फक्त आणि फक्त अभयसिंहराजे भोसले यांच्यामुळंच आहे. हे त्रिकालवादी सत्य आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आणि त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं. शेवटच्या याच्यापर्यंत म्हणजे महाराजांना शेवटच्या याच्यापर्यंत कुठल्याच निवडणुकीमध्ये त्यांना कुणी हरवू शकलं नाही. महाराज शेवटपर्यंत ते
म्हणजे अपराजित होते अशी राजकारणातली भाऊसाहेब महाराजांची ख्याती होती. अगदी म्हणजे आता त्या काळचे निर्णय वगैरे त्या वेळेच्या परिस्थिती अनुरूप महाराजांनी घेतले होते. काँग्रेसमधनं ज्यावेळेला राष्ट्रवादी झाली त्यावेळेला पण महाराज जर राष्ट्रवादीमध्ये जात नव्हते तर मुख्यमंत्र्यांची जागा त्यावेळेला त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा महाराजांना मिळाली असती. का तर विलासराव देशमुखांचं नाव नंतर मुख्यमंत्री पदावर आलं तर त्यावेळेला महाराज विलासराव देशमुखांना काँग्रेसमध्ये सिनियर होते. तर त्यावेळीची एकंदर परिस्थिती बघून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय त्यावेळेला भाऊसाहेब महाराज, विष्णू पाटील आणि मोहिते पाटील यांनी एकत्र येऊन घेतला. त्यावेळेचं राजकारण होतं. पण आज एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचं एक हे भाऊसाहेब महाराजांमध्ये होतं ही वस्तुस्थिती आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि अजिंक्यतारा उद्योग समूह आणि सगळा परिसर हा शेंद्र्याच्या उजाड माळावर भाऊसाहेब महाराजांनी उभा केला. आज त्या सगळ्या परिसराचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. आज त्याची फळं या सातारा, कोरेगाव, कराड या सगळ्या तालुक्यातली लोक शेतकरी की ज्या कारखान्याची फळं चाकतात ही वस्तुस्थिती आहे. आज शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हा अजिंक्यतारा कारखाना महाराष्ट्रातला एक अग्रगण्य कारखाना म्हणून करतोय. ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना दिसते, आपण बघताय. तर असणारे कामगार, कर्मचारी यांना पण योग्य पद्धतीनं न्याय आज अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून मिळतोय. त्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळतं. ही कुठल्याही कारखान्याच्या कर्मचाऱ्याला तुम्ही भेटून विचारलं तर 100% ही गोष्ट तो कर्मचारी आपल्याला सांगेल. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक एवढं मोठं कार्य सहकारामधलं महाराजांचं आहे. आज सहकार मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं म्हणजे तुम्ही विदर्भात, मराठवाड्यात कुठेही जावा, नागपूरला जावा. मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो, मी पहिल्यांदा ज्यावेळेला नागपूरच्या अधिवेशनाला गेलो त्यावेळेला विदर्भातले, नागपूरकडचे अनेक लोक विधान भवनाच्या आवारात असायचे. लोक येतात जातात. बऱ्याचशा लोकांनी मला अडवून तुम्ही अभयराजांची चिरंजीव का? तुमच्या वडिलांनी आमची पतसंस्था गाडीच्या बॉनेटवर सही करून आम्हाला मंजूर करून दिली होती आणि आमची संस्था तुमच्या वडिलांमुळे सुरू आहे. अशा पद्धतीच्या आठवणी या अनेकांनी मला त्यावेळेला अगदी आवर्जून सांगितल्या होत्या. म्हणजे ही खरी ओळख महाराजांच्या कार्याची आहे जी महाराष्ट्रभर पसरली आहे. आज जरी आपल्यात नसली तरी आपण त्यांच्या विचारानं काम करतोय, पुढं चाललोय आणि नक्कीच असंच सातारा पुढं जात राहील याच्याबद्दल कुणी मनात शंका ठेवायचं काही कारण नाही. आपला आशीर्वाद माझ्यावर आणि आम्हा सर्वांवर आहे. फक्त तो कायम राहावा. नक्कीच भाऊसाहेब महाराजांच्या विचाराला साजेल असं आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे आम्ही आपल्या तालुक्याचा, आपल्या शहराचा आणि आपल्या जिल्ह्याचा सुद्धा विकास साधण्याचं काम, प्रगती साधण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करत राहू. ही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक इच्छा व्यक्त करतो. परत एकदा फिरोजभाई, त्यांचे सर्व सहकारी, मोठे काका इथं आहेत, वारद आहेत, आमचे बोईटे साहेब, आमचे चव्हाण साहेब, नाना वगैरे समोर बसलेले सगळीच प्रमुख मंडळी सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी सगळ्या उशीरपर्यंत थांबल्यात. सगळ्यांचं आज या भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपण आला त्याबद्दल आपलं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते अभयसिंहराजे भोसले उर्फ आपल्या सर्वांचे लाडके भाऊसाहेब महाराज, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महादेव भजन मंडळ, आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पौर्णिमा भजनी मंडळ, त्याचप्रमाणे वैष्णवी भजनी मंडळ, ज्या भजनी मंडळांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, वारकरी महामंडळाचे सातारा जिल्हा अध्यक्ष, वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सदस्य आदरणीय बबनरावजी सापते महाराज यांना या ठिकाणी महाराज साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान होतोय. दादाने आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे या साताऱ्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि संगीत क्षेत्रातील एक विशेष असं नाव सातारा जिल्हा ज्यांनी संगीताच्या माध्यमातून साता समुद्रा पलीकडे पोहोचवला, असे सर्वांचे लाडके अनेक विद्यार्थ्यांना
संगीत क्षेत्रामध्ये पारंगत करणारे आदरणीय बाळासाहेबजी चव्हाण सर यांना देखील या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। बाळासाहेब चव्हाण सरांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे सुंदर असे मृदंगवादक या ठिकाणी किरणजी माने सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। किरण माने महाराज आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे आदरणीय मारुती महाराज निगडीकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। गेले 3 दिवस या ठिकाणी हार्मोनियमची सेवा देणारे आदरणीय संपतजी सोनटक्के महाराज यांचा या ठिकाणी महाराज साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। आदरणीय रयत सेवक रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणारे आणि व्यसनमुक्त युवक संघटनेचे सातारा जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संजयजी आहिरेकर सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। रयत सेवक आदरणीय आहिरेकर सर अशी सर्वांना विनंती। ओके आपला खाली काढू